नमस्कार, मी रेणुका कड. मॅक्स विमेनच्या फेसबुक पेजवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अजून एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहे. तो विषय आहे लॉकडाऊन आणि मुलींचे शिक्षण. लॉकडाऊन आणि मुलींचे शिक्षण हा विषय समजून घेताना, जाणून घेताना अनेक वेगवेगळे प्रश्न, अनेक वेगवेगळे पैलू, अनेक वेगवेगळे घटक आपल्या समोर येतात. आपण सर्वच जण जाणतो, पाहतो वेगवेगळ्या माध्यमातून की लॉकडाऊनमुळे मुलींचं शिक्षण थांबलेलं आहे. ऑनलाईन शिक्षण सर्वांना परवडत नसल्यामुळे बऱ्याच मुलींनी त्यांचं शाळा थांबवलेली आहे. खूप सगळ्या मुलींना बालविवाहासारख्या कुप्रथेला सामोरं जावं लागतं आहे. खूप सगळ्या मुलींना आरोग्याच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मिळालेल्या नाही आहेत. पण ह्या सगळे करत असताना त्यांचं शिक्षण नेमकं का सुटलं, त्याच्यावरती लॉकडाऊनमुळे त्यांच्या शिक्षणावरती काय परिणाम झाले, ह्याबद्दलचं आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. ऑनलाईन शिक्षण, खरं तर ऑनलाईन शिक्षण भारतासारख्या देशाला आणि किंबहुना भारतासारख्या गरीब विकसनशील देशांना परवडणारं नाही. ते यासाठी की ऑनलाईन शिक्षण यासाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, इंटरनेट हे सहजी सगळ्यांसाठीच उपलब्ध होतील असे नाही. आता ह्या पॅन्डेमिकमुळे ऑनलाईन शिक्षण म्हणजे शाळा बंद, शिक्षण सुरू, अशी खूप मोठी मोहीम सुरू आहे, राबवली आहे. सरकारच्या वतीनेही दूरदर्शनच्या माध्यमातून शिक्षणाचे वर्ग सुरू आहेत. पण ते सगळ्यांनाच खरंच फिजिबल आहेत का, सगळ्यांना खरंच ॲक्सेसेबल आहेत का? तर दूरपर्यंत किंवा अगदी ग्रासरूटला जाऊन, फील्डमध्ये जाऊन पाहिलं तर ते खरंच सगळ्यांना शक्य नाहीये. दुसरं, ह्या ऑनलाईन शिक्षणामुळे मुलींच्या शिक्षणावरती काय परिणाम होतो किंवा काय परिणाम झाला आहे हे जर आपण जाणून घेतलं तर असं लक्षात येतं की आपल्याकडे, आपल्या देशामध्ये मुलींच्या शिक्षणाला कधी प्राधान्य फारसं दिलं जात नाही. ते कायम दुय्यमच राहिलेले. एक विशिष्ट घटकातल्या, विशिष्ट समाजातल्या मुली आहेत की ज्यांना शिक्षणाची संधी मिळते. पण एक मोठा वर्ग आपल्या देशामध्ये आहे की जो शिक्षणाच्या प्रवाहापासून अजूनही दूर आहे. हा अल्पसंख्याक, मार्जिनल कम्युनिटी, गरीब कुटुंबातील मुली आणि गरीब कुटुंबातील मुलं सुद्धा हे शिक्षणाच्या प्रवाहापासून अजून दूर आहेत. आणि ज्या गावखेड्यामध्ये, वस्तीवाड्यांवरती, पाड्यांवरती कधी बससारखी साधी सुविधा, ट्रान्सपोर्ट असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, ह्या सगळ्या सुविधा अजून पुरेशा प्रमाणात पोहोचलेल्या नाही, तिथं ऑनलाईन शिक्षण ही तर कल्पनेच्या पलीकडचं आहे असं मला वाटतं. आणि ह्या ऑनलाईन शिक्षणामुळे खरंच सगळ्यांना शिक्षण मिळतंय का, मिळालंय का? तर माझ्या समोर त्याचं उत्तर हो म्हणून येत नाही. एक फार मोठी दुरी किंवा फार मोठा गॅप ह्या सगळ्यांमध्ये दिसून येतो. आपण 2020चा जर एक थोडक्यात आढावा घेतला तर ॲक्टिव्ह टीचर्स फोरम जे महाराष्ट्रामध्ये काम करतं, या फोरमच्या वतीने राज्यामधल्या जवळपास 1 लाखापेक्षा अधिक म्हणजे 1,67,000 शालेय मुलांची ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भातली माहिती सर्वेक्षणाच्या द्वारे जाणून घेतली होती. आणि त्यामध्ये असं लक्षात आलं होतं की जवळपास 40 ते 47% पालकांकडे फोन आहेत. पण इंटरनेटची सुविधा असलेली पालक किती आहेत? तर फक्त 27% होते. ही ग्रामीण भागातली आकडेवारी आहे. 27% पालकांकडे इंटरनेटची जोडणी असलेले फोन होते. आता ज्या घरामध्ये 1 किंवा 2 मुलं, 2 किंवा 2 पेक्षा अधिक मुलं असतील, त्या सगळ्यांना ऑनलाईन शिक्षण मोबाईलद्वारे खरंच शक्य होईल का? प्रत्येकाचे वर्ग, प्रत्येकाची अभ्यासक्रम हा वेगवेगळा आहे. तर त्यामुळे हा एक मोठा गॅप ह्या सगळ्या ऑनलाईन शिक्षणामध्ये दिसून येतो. याचं जर आपण ग्लोबली पिक्चर जर पाहिलं तर लॉकडाऊनच्या पूर्वी जवळपास 10 लाख म्हणजे 10 मिलियनपेक्षा पण अधिक मुली शिक्षणाच्या, विकसनशील आणि गरीब देशातल्या शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर होत्या. प्राथमिक शिक्षण त्यांचं होतं, फक्त प्राथमिक शिक्षणाच्या पुढचं शिक्षण त्या घेऊ शकत नाही, रादर त्या पूर्ण केलं जात नाही. बालविवाहासारखी जबाबदारी त्यांच्यावरती म्हणजे त्या सगळ्या कुप्रथेमध्ये त्यांना अडकवलं जातं. कमी वयात लग्न झालं त्यामुळे कमी वयातलं मातृत्व, ह्या सगळ्याला त्यांना बळी जावं लागतं. आणि ह्या लॉकडाऊनमुळे, कोविड पॅन्डेमिकमुळे जागतिक स्तरावरती जवळपास अजून 11 दशलक्ष मुली ह्या शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर झाल्या आहेत, अशी भीती वेगवेगळ्या जे युनिसेफ सारखं फोरम असेल, ILO सारखं फोरम असेल, युनेस्को असेल, ह्या सगळ्यांनी व्यक्त केलेली आहे. आता कोविड पॅन्डेमिकमुळेच मुली शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडल्या का?
तर कोविडच्या आधी पण आलेली एक महामारी, त्याचा आपल्याकडे थेट परिणाम झाला नसला तरी पण ही इबोला व्हायरस सारखी महामारी होती जी साऊथ आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात पसरली. त्यामुळे ग्लोबली तिथेही मुलींच्या शिक्षणावरती फार मोठा परिणाम झाला आणि आता कोविडची त्यामध्ये भर पडलेली आहे. आणि आपण सगळेजण जाणतो की ऑनलाईन शिक्षण असल्यामुळे पालकांसाठी पुन्हा दुसरी चिंतेची बाब तयार झालेली आहे की ऑनलाईन शिक्षणामुळे होणारे जे सगळे वेगवेगळे ऑनलाईन सायबर क्राईम अगेन्स्ट विमेन किंवा सायबर क्राईम अगेन्स्ट चिल्ड्रन आहे त्यामध्ये पण वाढ झालेली आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण जर आपण पाहिलं तर मी तर म्हणेल की आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये आपल्या मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण हे परवडणारं नाही. ऑफलाईन शिक्षणातूनच ही मुलं आणि प्रामुख्याने गरीब घरातली अल्पसंख्याक समाजातली मुलं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये टिकू शकतात. ऑनलाईन शिक्षण जर अशाच पद्धतीने सुरू राहिलं तर आपला देश एक येणाऱ्या भावी पिढीला शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर ठेवेल आणि जी पुन्हा आपण 75 वर्ष सेलिब्रेट करतोय भारतीय स्वातंत्र्याची, पुन्हा आपल्याला पहिल्या 50 वर्ष 70 वर्ष मागे जावं लागेल. अज्ञान निरक्षरता ह्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे आता शाळा सुरू झाल्या पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि ऑनलाईन शिक्षण म्हणून पाहत असताना पुन्हा मी 2 उदाहरण सांगेल की याचे परिणाम फक्त शिक्षणावरती नाही झाले, अजून वेगवेगळ्या गोष्टी पण याला समोर प्रत्यक्ष फील्डमध्ये येत असताना अनुभवाला येतात. गेल्या वर्षी म्हणजे 2020ची घटना आहे, पहिल्या लॉकडाऊन मधली, औरंगाबाद मधली, की एक सेकंड लॉकडाऊनचा टप्पा घोषित झाला होता आणि ऑनलाईन वर्ग सुरू होते. ऑनलाईन वर्गासाठी एका शाळेच्या शिक्षकांनी मुलांना फोन केला की ऑनलाईन वर्गाला तुम्ही हजर राहा. त्यावेळेस त्या मुलाचं वाक्य होतं, सर शिक्षण नको खायला द्या. जर आपल्या देशातल्या मुलांचं पोटच भरलेलं नसेल तर ऑनलाईन शिक्षण खरंच त्यांच्यासाठी शक्य आहे का? दुसरं उदाहरण हे होतं की अचानक लॉकडाऊन लागल्यामुळे खूप सगळ्या जी लोक असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात त्या सगळ्यांचे रोजगार गेले. त्याच्यामुळे हाताशी पैसा नाही. जो पैसा होता त्यावरती पहिला जो 1 महिना होता त्यावरती दिवस गेले, पण पुढचं काय? त्यामुळे एका महिलेने तिच्या घरातले भांडे विकायला आणले होते, पण भांडे विकायला दुकानं उघडी पाहिजे, दुकानं उघडी नव्हती. त्याच्यामुळे पुन्हा तिच्या समोर प्रश्न होता की म्हणजे घरातल्या मी एक वेळ उपाशी राहील पण मुलांचं काय करायचं? त्यामुळे शिक्षण, गरिबी आणि शिक्षण बंद झाल्यामुळे हे म्हणजे लॉकडाऊन लागल्यामुळे शिक्षण थांबलं. ऑनलाईन शिक्षण सर्वांना फिजिबल नाही. मुलांच्या साठी एक वेळ आपल्याकडे मोबाईलची व्यवस्था होऊ शकते, पण मुलींसाठी शिक्षण पुन्हा अवघड प्रसंग झालेला आहे. आणि ह्या सगळ्यांमुळे पुन्हा लॅक ऑफ एज्युकेशन, इकॉनॉमिक इनसेक्युरिटी, जेंडर बेस्ड व्हायलन्स आणि शिक्षण थांबलं म्हणून मुलीचं काय करायचं तर तिचं लग्न लावून द्यायचं आणि किशोरवयीन वयामध्ये तिला आलेली म्हणजे तिच्यावरती लादलेलं मातृत्व, हे सगळे प्रसंग म्हणजे सगळे घटना जे आहे किंवा ह्या ज्या सगळ्या शक्यता आहे ह्या पुन्हा देशाच्या भावी पिढीला एफेक्ट करणाऱ्या आहेत. म्हणून ऑनलाईन शिक्षण आणि लॉकडाऊन म्हणून पाहत असताना आता शाळा सुरू झाल्या पाहिजे हा भाग म्हणजे ही गोष्ट मी निश्चितपणे मांडेल. आणि ऑनलाईन शिक्षण, ऑफलाईन शिक्षण याच्यामध्ये कुठलं आपल्या देशातल्या मुलांसाठी ठीक आहे किंवा कुठलं, तर ऑफकोर्स देशातल्या नाही तर जगातल्या मुलांसाठी ऑफलाईन शिक्षणच बेस्ट आहे. कारण ऑफलाईन शिक्षणामुळे ह्या सगळ्या मुलांना थोडंफार घराच्या बाहेर पडायला मिळतं, नाही तर ही सगळी मुलं शिक्षण थांबलं म्हणून बालमजुरीच्या खाईमध्ये पुन्हा ढकलली जाणार आहेत. म्हणून आता शाळा ह्या निश्चितपणे सुरू कराव्यात. ऑनलाईन लॉकडाऊनमुळे ह्या सगळ्या शिक्षणाचा परिणाम आपल्याला येणाऱ्या पिढीवरती जर थांबवायचा असेल तर आत्ताच याच्यावरती काहीतरी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. ह्याबद्दलचं तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया, तुमचे काही विचार असतील, सूचना असतील तर त्या तुम्ही चॅट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजच्या ह्या विषयामध्ये आपण सर्वांनी तुमचं मत जे आहे ते म्हणजे तुमचं मत जे आहे ते निश्चित व्यक्त करा की आपण आपल्या देशातल्या भावी पिढीला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कशा पद्धतीने कायम ठेवू शकतो. काही मुलींचं शिक्षण हे फक्त मुलींचं शिक्षण नाही तर देशाची एक पिढी आहे जी देशाचं भवितव्य घडवणार आहे. धन्यवाद.